नमस्कार. न्यूज 18 लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो. राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण या सेगमेंटच्या माध्यमातून घेत असतो. मागील 2 दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर हा काहीसा ओसरला आहे. मात्र 13 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यावर पाऊस जोर धरणार असून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. पुढील 24 तासांमध्ये कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तसेच घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भामध्ये देखील तुरळक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 13 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये मागील 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. तर पुढील 24 तासांमध्ये मुंबईतील वातावरण हे ढगाळ राहून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना 13 जुलैसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाची कुठलीही शक्यता नाही. त्यामुळे हवामान विभागाने कुठलाही अलर्ट मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेला नाही. तर विदर्भामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यातल्या त्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.